नमस्कार अधिकारी बंधूंनो, आज जो टॉपिक आपण पाहणार आहोत त्याच्यावरती अतिशय कन्साइज करून तो टॉपिक आपल्याला पाहणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये कार्यालयीन कामकाजातील 6 गठ्ठे पद्धतीचा समावेश आहे। आता हे 6 गठ्ठे पद्धत म्हणजे काय, ह्या 6 गठ्ठ्यामध्ये कोणकोणत्या कागदपत्राची विभागणी केलेली असती किंवा कोणत्या प्रकारचे धारिका कागदपत्र, म्हणजे लक्षात घ्या बऱ्याच वेळेला असे नवीन शब्द वापरले जात आहेत। धारिका ज्या आहेत त्या या सर्व वेगवेगळ्या 6 प्रकारच्या जे काही गठ्ठे आहेत कार्यालयामध्ये आपण संचित केलेले, त्या गठ्ठ्यामध्ये आपल्याला ठेवणं अपेक्षित असते। आता ह्याचा उद्देश काय आहे, ह्या प्रत्येक गठ्ठ्यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश असतोय आणि त्याची मांडणी किंवा ठेवण नेमकी कशा बाबतीची असतीये, या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। एकूणच सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल की ह्या एकूण जे 6 गठ्ठे दिलेले आहेत, या 6 गठ्ठ्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात आणि त्याचबरोबर आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या 6 गठ्ठे पद्धतीचा उद्देश काय। लक्षात घ्या, याच्यामधले काही टिपिकल शब्द जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे कार्यालयीन कामकाजामध्ये हे 3 शब्द खूप महत्त्वाचे। 6 गठ्ठे पद्धतीचा कार्यालयीन कामकाजातील 6 गठ्ठे पद्धतीचा मुख्य उद्देश काय, तर हे 3 शब्द चुकता कामा नयेत। त्यामध्ये कार्यालयीन कामकाजात पहिली बाब म्हणजे सुसूत्रता आणणे, दुसरी म्हणजे गतिमानता आणणे आणि तिसरी बाब म्हणजे कार्यक्षमता आणणे। हे शब्द आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत, हा आहे त्याचा उद्देश। त्याचबरोबर दप्तर अद्ययावत ठेवणे, त्याचबरोबर काय करतोय चौथी बाब आपण दप्तर अद्ययावत का ठेवतो, तर आपल्याला लगेच कोणते पेंडन्सी आहे, कोणत्या बाबीवरती कारवाई करणं बाकी आहे किंवा कोणत्या बाबीवरती आपण कारवाई केलेली आहे, स्थायी आदेश काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा लगेच अंदाज यावा म्हणून ह्या दप्तरला आपल्याला अद्ययावत ठेवणं अपेक्षित असतंय। यामधले एकूणच ह्या 6 गठ्ठ्यामध्ये कोणते प्रकारचे आपल्याला डॉक्युमेंट्स ठेवणं अपेक्षित आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। आता पहिल्या गठ्ठ्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल निपटाऱ्याकरिता प्राप्त टपाले किंवा प्रकरण, जे निपटाऱ्याकरता आपल्याकडे आलेले आहेत किंवा प्राप्त झालेले सर्व जे काही प्रकरणं असतात। त्यानंतर प्रतीक्षाधीन प्रकरणं, आता प्रतीक्षाधीन प्रकरणं हे देखील आपल्याला वेगळ्या गठ्ठ्यामध्ये ठेवावे लागतात, ज्यामध्ये आपल्याला इतर कार्यालयाकडून किंवा काही माहिती प्राप्त झाल्याशिवाय इतरांकडनं, एक कनिष्ठ कार्यालय असेल वरिष्ठ कार्यालय असेल, यांच्याकडनं माहिती प्राप्त झाल्याशिवाय जोपर्यंत आपल्याला त्याच्यावर कारवाई करता येत नाही, अशा सर्व स्वरूपाचे दस्तावेज जे आहेत ते आपल्याला त्या सर्वच्या सर्व धारिका प्रतीक्षाधीन प्रकरणामध्ये ठेवावे लागतात। जो तिसरा गठ्ठा असतोय आपला तो आहे नियतकालिके, पिरियडिकल्स। आपल्याला साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक असे विविध स्वरूपाचे अहवाल नियतकालिके जे आहेत ते आपल्या कार्यालयाला प्राप्त होत असतात किंवा आपल्या कार्यालयाकडून कनिष्ठ किंवा वरिष्ठ कार्यालयाला सादर केले जात असतात किंवा पाठवले जात असतात। ह्या सर्वांचा समावेश होतो नियतकालिकाच्या गठ्ठ्यामध्ये किंवा इथे वेगळं त्याला ठेवणं गरजेचं आहे। चौथ्या प्रकारचे म्हणजे स्थायी आदेश संचिका। याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, जे निर्णय झालेले असतात आणि ते स्थायी स्वरूपाचे असतात, जोपर्यंत दुसरा शासन निर्णय त्याच्या स्थगितीचा किंवा तो निर्णय रद्द केल्याचा शासनाकडनं नवीन निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत त्या निर्णयाची किंवा आदेशाची अंमलबजावणी चालू राहत असते। अशा सर्वच्या सर्व आदेशाचे जे संच असतो त्याला आपण स्थायी आदेश संचिका ह्या गठ्ठा म्हटलं जातं किंवा या नावानं ओळखलं जातं। त्यानंतर बघा अभिलेख कक्षात पाठवायची प्रकरणं। 1 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर जेव्हा ह्या नसत्या आपल्याला छाननी करून एकतर आपल्या कार्यालय स्तरावर ठेवायच्या असतात किंवा आपल्या कार्यालयामध्येच निर्माण केलेल्या अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या असतात। याच्या बाबतीमध्ये एक सविस्तर चर्चा जी आहे ती आपण यापूर्वीच्या अभिलेख कार्यालयातील अभिलेखांचे व्यवस्थापन या बाबतीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल। ते लेक्चर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन पाहू शकता। त्यानंतर बघा 6वा जो गठ्ठा असतो त्या गठ्ठ्यामध्ये काय करावं लागतंय, ड वर्ग कागदपत्र, ज्याला डी पेपर्स म्हणतो आपण। हे लक्षात घ्या की 1 वर्षाचा ज्या वेळेला आर्थिक वर्ष आपलं संपतं
आणि त्यानंतर त्या नस्तीवरती किंवा ती एकूण एखाद्या योजनेची जी फाईल तयार झालेली असते ती फाईल आपल्याला किंवा त्यातील काही भाग असा असतो की तो आपल्याला कंटिन्यू ठेवायची गरज नसते, 1 वर्षासाठी कार्यालय स्तरावरती जतन करून ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची असते किंवा त्याचं नाशन करायचं असते. अशा सर्व कागदपत्रांची किंवा दस्तावेजांची आपल्याला ड वर्ग कागदपत्रामध्ये किंवा त्या गठ्ठ्यामध्ये समावेश करायचा असतोय. आता एकूणच याला जर आपण 1 बाय 1 पाहिलं, त्यामधला निपटारा करायची प्रलंबित पत्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल निपटारा करण्याकरिता प्रलंबित धारिका किंवा कागदपत्र यांचा समावेश करावा. कोणता? 1 नंबरचा जो काही गठ्ठा आहे त्याच्यामध्ये. आता ह्यामध्ये आपल्याला आवक जावक पासून सुरुवात करावी लागेल. बघा, आपल्या कार्यालयाला वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा कनिष्ठ कार्यालयाकडून पत्रव्यवहार केला जातो. तो प्राप्त कोणाकडे होतो? आवक जावक विभागाकडे. आणि आवक जावक विभागातून आपल्याला संबंधित कार्यालयातील वेगवेगळ्या शाखेच्या संबंधी जो काही पत्रव्यवहार झालाय तो त्या ठिकाणी निघून दिला जातो. आता आपल्याला आपल्या कार्यालयातील जो आपला विभाग आहे त्या विभागामध्ये जे एकूण आवक झालेले कार्यालयाकडनं मुख्य आवक विभागातून आलेले पत्र आहेत त्या पत्रामध्ये कशा कशाचा समावेश असतोय? काही आपल्याला माहितीस्तव दिलेल्या प्रती असतात, वरिष्ठ कार्यालयाकडून काही कार्यवाहीसाठी आलेले सूचनापत्र असतात, कनिष्ठ कार्यालयाकडून काही आपण आपल्याला मार्गदर्शन मागवलेले असतात किंवा आपण वरिष्ठ कार्यालयाकडे एखादं मार्गदर्शन मागवलेलं असतं. अशा पद्धतीचा जो पत्रव्यवहार आपल्याला प्राप्त झालेला आहे एकूण, त्या पत्रव्यवहाराची पहिली आपल्याला छाननी करावा लागेल. छाननी केल्यानंतर काय करायचं? जे पत्र आपल्याला त्याच्यावरती पुन्हा इतर कार्यालयाला पत्रव्यवहार करणं अपेक्षित नाही असे पत्र, म्हणजे जे फक्त माहितीस्तव आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते पत्र आपण एका वेगळ्या बाजूला किंवा वेगळे करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे पत्र एकूण प्राप्त आहेत आणि त्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे आपल्याला, ही कार्यवाही करत असताना देखील त्या पत्रांच्या प्रायोरिटी ठरणं गरजेचं आहे. आता त्या प्रायोरिटी कशा ठरवणार आपण? की एखादं पत्र असं असतंय की त्याच्यावरती आपल्याला तात्काळ कार्यवाही करावी लागते, जसं की न्यायालयीन प्रकरणं किंवा तुम्ही पाहिलं असेल तारांकित प्रश्न असतात, तात्काळ कार्यवाही करावी लागते. मग ज्या तात्काळ कार्यवाही करायचे पत्र असतात ते त्या प्रलंबित किंवा निपटारा करायच्या प्रकरणातील या सेपरेट गठ्ठ्यामध्ये प्रायोरिटीवर वरती ठेवायचे आहेत. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी प्रायोरिटीचे असलेले पत्र त्याच्या खाली आणि त्यापेक्षा कमी प्रायोरिटीचे असलेले त्याच्या खाली, अशा पद्धतीनं कार्यवाही करायच्या पत्राचा पण आपल्याला सिक्वेन्स लावावा लागेल. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आता सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगितलं की सर्व धारिका क्रमानुसार आणि निपटाऱ्यानिहाय ठेवाव्यात. आता ज्या पत्रावर कार्यवाही झालेली आहे त्याला आपल्याला वेगळं ठेवता येईल किंवा संबंधित नस्तीमध्ये बांधून ठेवता येईल. त्यानंतर लक्षात घ्या, हा एक नवीन प्रकरण किंवा हे जे पत्र आहेत ते देखील आपल्या कार्यालयाला प्राप्त होत असतात, ज्याला धारिका सुप्त किंवा याला असं देखील सर्वसाधारणपणे म्हटलं जातं सुप्त धारिका. सुप्त धारिका हे लक्षात घ्या. सुप्त धारिका म्हणजे काय? आता ह्या सुप्त धारिकाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं की आपल्या कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाला जेव्हा एखाद्या योजनेविषयी आपण मार्गदर्शन मागवतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत त्यांचं मार्गदर्शन प्राप्त होत नाहीये तोपर्यंत काही पत्रावरती आपल्याला कारवाई करता येत नाही. मग ती कार्यवाही जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सर्व धारिकेला काय म्हणावं लागेल? सुप्त धारिका. बरोबर? कारण वरिष्ठ कार्यालयाचा आदेश प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला किंवा एखाद्या न्यायालयीन इथं दिलेलं आहे बघा, एखाद्या धारिकेत आवश्यक अहवाल वरिष्ठाकडे पाठविला असेल परंतु अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, अशा वेळेला त्या पत्रावरती कारवाई करता येत नाही आणि ती कार्यवाही करता येत नाही. म्हणून जोपर्यंत तो आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत ती धारिका किंवा ते पत्र आपलं काय जातं? सुप्त अवस्थेत जातं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सुप्त धारिका म्हणतो. दुसरी एक महत्त्वाची बाजू असते ती म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये अंतिम कार्यवाही करण्याबाबत न्यायालयाने स्थगिती, न्यायालयाकडून किंवा वरिष्ठांकडून स्थगन आदेश प्राप्त झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला एखादा अतिक्रमणाचा भाग भासतोय आणि त्यावेळेला ते अतिक्रमणामध्ये ज्यांना इजा पोहोचणार असते किंवा जे विस्थापित होणार असतात
हे लोक कोर्टात जातात आणि कोर्टाकडनं संबंधित कार्यालयाला एक आदेश जातो की पुढील निर्णय होईपर्यंत जैसे ते स्थिती ठेवावी. जैसे ते ठेवावी म्हणजे काय, पुढील आदेश जोपर्यंत न्यायालयाचा येत नाही तोपर्यंत त्या पत्रावरती किंवा त्या संबंधित धारिकेवरती आपल्याला काही कारवाई करता येत नाही. म्हणून त्या कालावधीसाठी त्या धारिकेला आपण सुप्त धारिका किंवा सुप्त अवस्थेतील पत्र असं म्हणत असतो. ही बाब या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. निपटाऱ्याकरिता प्राप्त किंवा प्रलंबित जे काही प्रकरणं आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी पाहता येतील. याच्यावरती टिपिकल प्रश्न तयार होतात. सुप्त अवस्थेतील धारिका कशाला म्हणायचं किंवा एखादं एक्झाम्पल दिलं जाईल, न्यायालयाकडून स्थगन आदेश मिळालेल्या पत्रांना काय म्हणायचं, सुप्त धारिका पत्र. अशा पद्धतीनं हे आपल्याला म्हटलं जाईल. त्यानंतर बघा पुढली बाब जर पाहिली तर प्रतीक्षाधीन प्रकरणे. आता प्रतीक्षाधीन प्रकरणे म्हणजे काय असतंय बघा, जेव्हा निर्गमित पत्राचे किंवा आपल्याकडनं काढलेल्या पत्राचे उत्तर आल्याखेरीज कार्यवाही करणे शक्य नसलेले पत्र. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता सुप्त धारिका काय आणि हे काय. आता सुप्त धारिकेमध्ये दोन बाबी ज्या आहेत त्या अतिशय स्पष्ट आहेत. वरिष्ठाकडून एखादा आदेश येत नाही किंवा न्यायालयाकडनं एखादा आदेश येत नाही. परंतु प्रतीक्षाधीन पत्र काय असतात, आपल्याला बघा वरिष्ठ कार्यालयाला एखाद्या योजनेचा अहवाल पाठवायचा आहे, बरोबर. परंतु तो अहवाल जिल्हा स्तरावरून पाठवत असताना आपल्याला प्रत्येक तालुक्याचा अहवाल घेणं गरजेचं असतंय. जोपर्यंत प्रत्येक तालुक्याचा अहवाल आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला वरिष्ठ कार्यालयाला आपला अहवाल सादर करता येत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, अशा सर्व प्रकरणाला किंवा पत्रांना आपण काय म्हणतो, प्रतीक्षाधीन पत्र म्हणत असतो. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आता ह्या प्रतीक्षाधीन पत्र जे आहे त्याची एक प्रतीक्षा नोंदवही ठेवायची आहे. आता नोंदवहीमध्ये मात्र लक्षात घ्या, आपण एक तर मार्गदर्शन मागवलंय किंबहुना कनिष्ठाकडनं अहवाल मागवलेला आहे. त्या दोन्ही प्रकरणामध्ये लक्षात ठेवायचं, निर्गमित पत्राचे उत्तर वेळेत येते किंवा नाही हे तपासण्यासाठी म्हणजे हा प्रश्न असा विचारला जाईल की प्रतीक्षा नोंदवहीचा उपयोग काय आहे, किंवा निर्गमित केलेल्या कार्यालय स्तरावरून निर्गमित केलेल्या पत्राचे उत्तर वेळेत येते किंवा नाही याची नोंद खालीलपैकी कोणत्या दस्तावेजामध्ये घेतली जाती, तर तो दस्तावेज असतो आपल्या प्रतीक्षा नोंदवही. असं दोन्ही प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रतीक्षाधीन प्रकरणावर ताबडतोब कार्यवाही करायची नसते, परंतु अपेक्षित वेळेत उत्तर न आल्यास कार्यवाही करावीच लागते. आता ह्याच्यात बघा, बऱ्याच वेळेला हा एक चांगला अनुभव तुम्ही पाहिला असेल, वरिष्ठ कार्यालयाने एखादा अहवाल आपल्याला मागवलेला असतो आणि तो अहवाल आपल्याला तालुक्याकडनं घेऊन ते कंपाईल करून वरिष्ठांना पाठवणं अपेक्षित असते किंवा आपल्या अधीनस्थ कार्यालयाकडून तो प्राप्त करून घ्यायचा असतो. परंतु बऱ्याच वेळेला अशी अवस्था होती की आपल्या अधीनस्थ कार्यालयाकडून तो वेळेत प्राप्तच होत नाहीये. मग आपल्याला काय करावं लागतं, एक तर त्यांना पुन्हा स्मरणपत्र रिमाइंडर द्यावं लागतं किंवा वरिष्ठ कार्यालयांना याबाबत आपल्याला कळवावं लागतं, कारण त्यांचे पुन्हा आपल्याला रिमाइंडर येत असतात. त्याच्यामुळं त्याच्यावरती स्पेसिफिक वेळेत कारवाई करायची नाही, परंतु एका वेळेनंतर मात्र त्याच्यावरती आपल्याला कार्यवाही करावी लागते. ही एक बाब इथं लक्षात घ्या. प्रतीक्षाधीन प्रकरणे स्वतंत्र गठ्ठ्यात बांधून ठेवली पाहिजेत. साहजिकच याचा गठ्ठा जो आहे तो वेगळा आहे. 6 गठ्ठे पद्धतीतील एक गठ्ठा म्हणजे प्रतीक्षाधीन पत्र असतात. ओके, ज्या तारखेला उत्तर अपेक्षित असेल त्यानुसार प्रकरण लावून ठेवावीत. आता बघा, समजा एखाद्या प्रकरणातलं उत्तर आपल्याला 5 तारखेला हवं आहे, तर ते प्रकरणाचं कागद वरती आला पाहिजे, त्यानंतर 10 तारखेचा, त्यानंतर 15 तारीख, 20 तारीख, ज्या सिक्वेन्सनं आपल्याला उत्तरं हवं आहेत त्या सिक्वेन्सनं आपल्याला त्या सर्व प्रकरणाची मांडणी करणं गरजेचं असते, कारण त्याच्याहून आपल्याला अंदाज येत असतोय की कोणती प्रकरणं आपल्याला प्रतीक्षाधीन आहेत. प्रतीक्षाधीन नोंदवही गठ्ठ्यात सर्वात वरच्या बाजूला. आता काय करावं लागतं, एका अनुक्रमानिका बनावं लागेल आपल्याला प्रतीक्षाधीन गठ्ठ्यामध्ये, नाही तर पूर्ण गठ्ठा आपण प्रत्येक वेळेला थोडं काढत बसणार. मग प्रतीक्षा नोंदवही जी आहे ती एक बनवावी लागेल आणि त्याच्यात लिहावं लागेल आपल्याला की कोणते प्रकरणं आपले प्रतीक्षाधीन आहेत आणि त्याचं किती तारखेपर्यंत उत्तर येणं अपेक्षित होतं. उत्तर अपेक्षित तारखेपर्यंत प्राप्त न झाल्यास, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे,
वारंवार प्रश्न याच्यावरती विचारला जात असतात, त्याच्यामुळे लक्षात घ्या, उत्तर अपेक्षित तारखेपर्यंत प्राप्त न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या 7, 15, 23, 30 या दिवशी संबंधित कार्यालयाला, वरिष्ठ कार्यालयाकडून जर आपण मार्गदर्शन मागवलं असेल किंवा कनिष्ठ कार्यालयाला आपण जर एखाद्या अहवालासाठी विचारणा केली असेल, एखाद्या प्रकरणाच्या निपटाऱ्याविषयी सूचना केली असेल, तर त्यावेळेला आपल्याला त्यांना त्या पत्राचं उत्तर प्राप्त न झाल्यास स्मरणपत्र जे आहे ते प्रत्येक महिन्याच्या, आपल्याला हे लक्षात ठेवा, तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, 15, 7, 23 आणि 30 या तारखेला स्मरणपत्र काढणंच आहे. नाहीतर मी एखादं पत्र काढून दिले, त्यांना आदेश दिलतं किंवा मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि त्याच्यावरती मला मार्गदर्शन प्राप्त नाहीये, 2 महिने होऊन गेलं, असं करून चालत नाही. हे कार्यालयीन कामकाजातील ढिसाळपणा जो आहे तो यातून दिसून येत असतोय. म्हणून आपल्याला या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये 7, 15, 23 आणि 30 इथे तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल, तारखा बदलून दिल्या जातील. 1, 5 किंवा 1, 7, 15, 21, 1, 5, 10, 15, 20 अशा वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. परंतु आपल्याला ह्या तारखा लक्षात घ्या. पहिला सप्ताह संपला, पुन्हा पत्रव्यवहार करायची, दुसरा सप्ताह संपलाय, पुन्हा पत्रव्यवहार करायची, तिसरा सप्ताह संपला की पुन्हा पत्रव्यवहार करायची आणि चौथा सप्ताह संपला की पुन्हा आपल्याला यावरती पत्रव्यवहार करणं अपेक्षित आहे. जेव्हा कार्यालय प्रमुख त्या प्रकरणातील कार्यवाही काही काळ स्थगित करावयाचे ठरवतो, तेव्हा कार्यालय प्रमुखाने, लक्षात घ्या, एखाद्या प्रकरणाची आपल्याला माहिती मिळतच नाहीये, त्यावेळेला कार्यालय प्रमुख काय म्हणतात, या प्रकरणावरची कार्यवाही आपल्याला स्थगित करायची आहे. त्यावेळेला मात्र कार्यालय प्रमुखाने 1 मार्च पर्यंत प्रतीक्षा करावी अथवा 1 मार्चला पुन्हा सादर करावे अशा सूचना देऊन प्रकरण परत करावे. कारण आपण ज्या वेळेला कार्यालय प्रमुखाकडे हे पत्र वारंवार महिन्यातील 4 वेळा काढत असतो, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की या प्रकरणामध्ये तात्काळ कार्यवाही करणं वरिष्ठांना किंवा कनिष्ठांना शक्य नाहीये, त्यावेळेला ते स्वतः स्तरावरती निर्णय घेतात की 1 मार्च पर्यंत या प्रकरणावरती आता कार्यवाही करण्यात येऊ नये, 1 मार्चला पुन्हा आपल्याला याच्यावरती कार्यवाही करायची किंवा कशी, ह्या संबंधित शाखेतील व्यक्तीनं कार्यालय प्रमुखाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे, ही त्यांची जबाबदारी असते. लक्षात घ्या, हे रिपीटेड प्रश्न विचारले जात असतात. प्रतीक्षाधीन प्रकरण गठ्ठा नंबर 2 या ठिकाणी आपल्याला संपवावा लागेल. आता बघा, पुढला गठ्ठा नंबर 3 असतो आपला नियतकालिके. आता नियतकालिकेच्या बाबतीमध्ये पूर्वी तुम्ही पाहिलं असेल काही मासिक येत होते बघा, किंवा त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की दैनंदिन आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये आपल्याला काही अहवाल सादर करावे लागतात. ते अहवाल साप्ताहिक असतात, पाक्षिक असतात, मासिक, त्रैमासिक असतात, 6माही असतात. अशा पद्धतीचे अहवाल जे आहेत ते आपल्याला सादर करावे लागतात, किंवा आपल्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयाकडून किंवा कर्मचाऱ्याकडून हे अहवाल आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतात. या सर्व प्रकरणाचा एक वेगळा गठ्ठा जो आहे तो आपल्याला बांधावा लागतो आणि त्या गठ्ठ्याला नाव दिलेलं असतंय नियतकालिके. आता नियतकालिकेच्या बाबतीमध्ये बघा, या भागामध्ये जी माहिती वरिष्ठांच्या आदेशानुसार ठराविक कालावधीनंतर नियमितपणे, वरिष्ठांच्या आदेशानुसार ठराविक कालावधीमध्ये नंतर नियमितपणे पुढील आदेशाची वाट न पाहायची असते किंवा न पाहता आपल्याला त्याच्यावरती नियमितपणे कारवाई करावी लागते, असे सर्वच्या सर्व प्रकरणाची किंवा दस्तावेजांची समावेश जो आहे आपला तो या नियतकालिकाच्या गठ्ठ्यामध्ये करावा लागतो. आता बघा, तुम्ही पाहिलं असेल काही योजनेचे आपले प्रगती अहवाल किंवा मासिक, साप्ताहिक अहवाल, पाक्षिक अहवाल जे आहेत ते आपल्याला रेग्युलर पाठवावे लागतात. प्रत्येक 7 दिवसाला वाट नाही पाहिजे की त्यांचं रिमाइंडर आपल्याकडे येईल आणि त्यानंतर आपण ते अहवाल सादर करू. किंवा एखादा मासिक जे आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडनं समजा जिल्हा स्तरावरती येतंय आणि ते प्रत्येक तालुक्याला देणं गरजेचं आहे. अशा वेळेला देखील आपल्याला काय करावं लागेल, ते नियमितपणे देणं गरजेचं आहे. सेवा हमी कायद्याचा अहवाल आहे तो नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आधी तो सादर करणं गरजेचं असतंय प्रत्येक महिन्याच्या. आता प्रत्येक वेळेला त्याची वाट पाहण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. हे आपले रुटीन वर्क आहे. ते रुटीन वर्क किंवा रुटीन अहवाल किंवा पत्रव्यवहार जे आपल्याला रेग्युलर आपल्या अधीनस्थ किंवा वरिष्ठ कार्यालयाला करावे लागतात
ते आपण त्या रुटीननुसार पार पाडणं गरजेचं आहे आणि त्याचा एक सेपरेट गठ्ठा जो आहे तो आपल्याला करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये समावेश कसा असतो, साप्ताहिक अहवाल किंवा तुमचे साप्ताहिक, त्यानंतर पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक, या सर्व. आता काय म्हणतो त्याला आपण, पिरियडिकल रिटर्न्स. इथं लिहिलंय बघा, पिरियडिकल रिटर्न्स. याच्यामध्ये याचा शॉर्ट फॉर्म बऱ्याच वेळेला वापरला जातो, तो म्हणजे पी आणि आर. आता ह्या पी आर म्हणजे काय, पिरियडिकल रिटर्न्स, हे लक्षात घ्या म्हणून इथं केलंय बघा, पी आरची नोंद वहीत असावी. आता हे जे पिरियडिकल्स आहेत याच्या बाबतीमध्ये बघा, याची एक नोंद वही ठेवणं अपेक्षित असतंय. आता नोंद वही जी आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, इथे एक नोंद वही, अशा पद्धतीची एक नोंद वही ठेवणं गरजेचं आहे. आता पिरियडिकलची नोंद वही बनवल्यानंतर दोन बाबी आपल्याला याच्यामध्ये कराव्या लागतील. एक मुद्दा जो आहे तो म्हणजे पी आर अ आणि पी आर ब अशा दोन भागात ह्या वहीची विभागणी करावी लागेल. ह्याचा जो पहिला भाग असेल तो असेल आपला पी आर अ आणि दुसरा भाग जो असेल नंतरचा वहीच्या शेवटी काढला अर्धा भाग जो आहे तो असेल आपला पी आर ब. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, पी आर अ मध्ये काय नोंदायचं आणि पी आर ब मध्ये काय नोंदायचं. पी आर अ मध्ये म्हणजे आपल्या कार्यालयाला प्राप्त होणारे सर्वचे सर्व पाक्षिक, मासिक, साप्ताहिक, हे सगळेचे सगळे अहवाल किंवा जे रुटीन वर्क आहेत, पिरियडिकल रुटीन रिटर्न्स आहेत, ते आपल्या कार्यालयाला प्राप्त होणारे सर्वच्या सर्व बाबीचा समावेश कशामध्ये असतो, आपल्या पी आर अ मध्ये असतो. अ लक्षात ठेवा, पी आर अ मध्ये असतो. प्राप्त होणाऱ्या नियतकालिकाची नोंद ठेवावी. वही एकच आहे, लक्षात घ्या, आपल्याला ती एकच वही नोंदवायची आहे, परंतु त्या वहीचे दोन भाग पाडायचे. पहिले सुरुवातीचा अर्धा भाग जो आहे तो आपल्याला पी आर अ साठी द्यायचा आहे. लक्षात घ्या, पी आर अ साठी अर्धा भाग द्यायचा आहे आणि उर्वरित वहीचा अर्धा भाग किंवा नोंद वहीचा शेवटचा अर्धा भाग जो आहे तो भाग ब, ज्याला पी आर ब म्हणून ओळखलं जातं, त्या पी आर ब मध्ये काय नोंदवायचंय तर आपल्या कार्यालयाकडून कनिष्ठ किंवा आपल्या अधीनस्थ कार्यालयाकडे किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्याला जे पाठवायचंय ते कशात लिहायचं, पी आर ब मध्ये, आणि आपल्याला जे प्राप्त होणार आहे ते कशात लिहायचंय, पी आर अ मध्ये लिहायचंय. ह्या दोन गोष्टीचा फरक जो आहे तो लक्षात असला पाहिजे. त्यानंतर बघा, भाग अ आणि भाग ब हे दोन्ही भाग स्वतंत्र नोंदवह्या नसून ते एकाच नोंदवहीचे दोन भाग आहेत. याच्यावरती रिपीटेड प्रश्न विचारलेला आहे किंवा याच्यावरती रिपीटेड तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता असते. पी आर अ मध्ये कशाचा समावेश असतो, कार्यालयाला प्राप्त होणाऱ्या सर्व पिरियडिकल्सचा, आणि पी आर ब मध्ये कशाचा समावेश असतो, कार्यालयाकडून पाठवल्या जाणाऱ्या सर्व पिरियडिकल्सचा. ओके, ह्या दोन भाग असतात. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नेमकं इथे जर आलोत आपण तर नेमकं त्याची मांडणी जी आहे त्या भाग 1 मध्ये कशी करायची आणि भाग 2 मध्ये म्हणजे भाग अ आणि ब मध्ये देखील त्याची मांडणी कशी करायची या बाबतीमध्ये एक सूचना प्राप्त असते. बघा याच्यामध्ये बघा, भाग अ मध्ये जे आहेत आपल्या ते तुम्हाला पाहता येईल. सुरुवातीला साप्ताहिक, सुरुवातीला काय नोंदवायचं आहे, साप्ताहिक नोंदवायचं. त्यानंतर आता साप्ताहिकाच्या बाबतीत बघा, नोंदवहीचा पहिल्या भागातील पहिल्या पानावरती कशाची नोंद येईल, साप्ताहिकाची, आणि त्याच्यासाठी किती पानं सोडायचे, सुरुवातीचे 1 ते 10 नंबरचे पानं भाग 1 मधले आपल्याला सोडून द्यायचे. तर बरोबर. त्यानंतर पाक्षिकाची नोंद येईल. पाक्षिकाची नोंद कोणत्या पानावर येईल, मग 11 नंबरच्या पानावर, आणि पाक्षिकासाठी किती पानं सोडायचे, तर तिथून पुढले 10 पानं, 11 ते 20 पानं लक्षात घ्या. मासिकाची नोंद किती नंबरच्या पानावर येईल, मासिकाची नोंद येईल 21 नंबरच्या पानावर, आणि त्याच्यासाठी पानं किती सोडायचे, 21 ते 30. नंतर येईल त्रिमासिक. त्रिमासिकाची नोंद किती पानावर येईल, 31 नंबरच्या. पण हा भाग कशाचा आहे, पी आर अ, पान क्रमांक पहिला पी आर अ जो आहे प्राप्त होणारे जे आहेत त्याच्या बाबीत आहे. आता इथं त्रिमासिकाच्या पुढे काय असेल, सहामाही, आणि नंतर वार्षिक. हे लक्षात असा, 41 वर येईल आपला सहामाही आणि 51 वरती येईल आपला वार्षिक अहवाल. ओके, परंतु लक्षात घ्या
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पी आर बच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, पी आर ब मध्ये हे प्राप्त होणार आहेत. आता पी आर ब मध्ये काय असतंय, आपल्या कार्यालयाकडून पाठवण्यात येणारे. मग त्या पाठवण्यात येणाऱ्यामध्ये पण आपल्याला काय करावं लागतात, सुरुवातीला साप्ताहिकाची नोंद घ्यायची. त्या अर्ध्या वहीचा जो शेवटचा भाग आहे ना, ती जी वही आपण भाग ब मध्ये, पी आर भाग ब मध्ये जी वहीचे पानं अलॉट केलेले आहेत त्यामधले पहिले 10 पानं कशासाठी, पाठवणाऱ्या साप्ताहिकासाठी, दुसरे 10 पानं पाठवणाऱ्या पाक्षिकासाठी, तिसरे 10 पानं पाठवणाऱ्या मासिकासाठी, त्याच्या पुढली 10 पानं त्रैमासिकासाठी जे आपल्याला पाठवायचे, जे भाग पी आर ब मध्ये असतात. अशा पद्धतीने आपल्याला याच्या नोंदी घेणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की साप्ताहिकाची नोंद किती पान नंबरवर घेतली जाते, प्राप्त होणाऱ्या साप्ताहिकाची किती पान नंबर व कोणत्या भागात आणि किती पानावर, पाठवण्या जाणाऱ्या मासिकाची नोंद कोणत्या भागामध्ये पी आर ब मध्ये घ्यायची आणि किती पानावर घ्यायची, 11 नंबरच्या पानावर घ्यायची. असे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा, बऱ्याच वेळेला ह्याच्या नोंदी जरी घेत असलो तरी आपण पाठवतोय, मग कोणाला पाठवतोय ह्याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे, किंवा आपल्याकडे आलेले प्राप्त झालेले आहेत पिरियडिकल्स ते कोणाकडनं आलेले. मग ह्याचा एक सिस्टमॅटिक पद्धतीनं नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागतात. आता नियतकालिके जे आहेत त्याच्या नोंदी कशा घेतो बघा. पहिला तर आहे आपला अनुक्रमांक, त्यानंतर रिटर्न्सचा म्हणजे नियतकालिकाचा तपशील, त्यानंतर बघा आता काय भाग अ मध्ये काय आहेत, प्राप्त होणारी नियतकालिक, याची कोणाकडनं प्राप्त झालंय पहिली बाब, त्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत, इथं लक्षात घ्या काय, कोणत्या तारखेपर्यंत ते प्राप्त होणं अपेक्षित आहे, आणि त्याचबरोबर आदेश क्रमांक आणि प्राप्त दिनांक, कोणत्या तारखेपर्यंत प्राप्त व्हायला पाहिजे होतं, आणि हे आहे की ऍक्च्युअल कोणत्या तारखेला ते प्राप्त झालंय आणि कोणत्या आदेशानुसार झालंय. सेम पद्धतीनं आपला भाग ब आहे, हा काय आहे, भाग ब. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हे थोडंसं कॉपी पेस्ट मध्ये आलं वाटतं. भाग ब मध्ये काय असतंय आपलं, भाग ब मध्ये असतंय जे नियतकालिक आपल्या कार्यालयाकडून पाठवायचे असतात, पाठविण्यासाठीची नियतकालिके. ओके, आपल्याकडनं जे पाठवणं अपेक्षित असतंय कार्यालयाकडून त्या नियतकालिकाची नोंद. आता पाठवायचे म्हटल्यावर कोणाला पाठवायची, पहिली माहिती कोणास पाठवायची आहे, कोणत्या तारखेला पाठवायचंय हे ठरलेलं आहे, महिन्याच्या कोणत्या तारखेला पाठवायचंय, आणि ऍक्च्युअली आपण कोणत्या आदेशानुसार किंवा आउटवर्डनुसार आणि किती तारखेला पाठवलंय. सगळ्यात महत्वाचा रकाना जो असतो तो म्हणजे शेवटचा शेरा. प्रश्न विचारला जातो, एखादं पिरियडिकल प्राप्त व्हायचं बंद झालंय किंवा आपल्याकडनं पाठवायचं बंद झालं असेल तर त्याची नोंद कुठे घ्यायची, त्याची नोंद कुठे घ्यायची, आपल्याला शेरा या रकान्यामध्ये घ्यायची. कशा पेनानं घ्यायची ते पण विचारलं जाईल. लाल शाहीच्या पेनानं. कशानं घ्यायची आहे, लाल शाहीच्या पेनानं. ज्या आदेशानुसार ते आपल्याला प्राप्त व्हायचं किंवा ज्या आदेशानुसार आपण त्याला पाठवायचं बंद केलंय त्या आदेशाचा क्रमांक, त्या आदेशाची तारीख लाल पेनाने टाकून ते रद्द झाल्याची नोंद जी आहे ती आपल्याला शेरा या रकान्यामध्ये घेणं अपेक्षित असतंय. ओके, चला त्याच्या पुढे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल बघा, ह्याच्या पुढे आपल्याला लक्षात येईल की आता स्थायी आदेश संचिका हा जो चौथा गठ्ठा आहे आपला, ह्या चौथ्या गठ्ठ्यामध्ये कशाचा समावेश होतो तर तो स्थायी आदेशाचा उपयोग म्हणजे एखाद्या मार्गदर्शक सूचना किंवा एखादा शासन निर्णय झालेला असतो आणि तो शासन निर्णय जोपर्यंत त्या शासन निर्णयाला स्थगिती किंवा तो शासन निर्णय रद्द झाल्याची दुसरा आदेश आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो आदेश चालूच राहतो. अशा सर्व निर्णयाला आपण काय म्हणत असतो किंवा त्या सर्व निर्णयाचा किंवा त्या दस्तावेजाचा आपण ज्या गठ्ठ्यामध्ये समावेश करतो त्या सर्व गठ्ठ्यांना आपण काय म्हणत असतो, स्थायी आदेशाचा संचिका किंवा गठ्ठा.
बघा, आदेशाचा उपयोग एकापेक्षा अधिक प्रकरणामध्ये होतो. तो आदेश रद्द किंवा दुरुस्त होईपर्यंत केव्हाही त्या आदेशाचा उपयोग करता येतो. त्या आदेशास स्थायी आदेश म्हणतो. आपल्याला माहिती आहे, एखादी मार्गदर्शक सूचना जर निघली तर जोपर्यंत त्या दुरुस्ती होत नाही किंवा त्या रद्द बातल होत नाही तोपर्यंत त्या मार्गदर्शक सूचना चालूच असतात. मग त्याला पण काय म्हणतो आपण? स्थायी आदेश म्हणतो. त्यानंतर बघा, शासनाकडून किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून जे निर्णय, आदेश, परिपत्रके प्राप्त होतात त्याची विषयवार नस्ती तयार करावी आपल्याला लागते. हे तिन्ही बाबी आता ह्या काय असतात? परिपत्रक काढलं, आपण म्हणतो ते एखाद्या गाईडलाईन्समध्ये सुधारणा करून त्याचं परिपत्रक प्राप्त झालंय आणि त्या परिपत्रकानुसार आता ही योजना अशा पद्धतीने आपल्याला राबवायची आहे. म्हणजे या सगळ्यांचा दस्तावेज जो आहे तो आपल्याला एका नस्तीमध्ये ठेवायचा असतोय आणि त्या नस्तीला आपण किंवा त्या गठ्ठ्याला काय म्हणतो? स्थायी आदेश संचिका. त्यानंतर बघा, अनुक्रमानिका तपशीलवार. आता ह्याची एक अनुक्रमानिका बनवावी लागेल आपल्याला. आता अनुक्रमानिका बनवत असताना लक्षात घ्यायचं की या प्रकरणामध्ये अनुक्रमानिकेमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश असला पाहिजे? एकतर त्या अनुक्रमानिकेमध्ये विषय असला पाहिजे, त्यानंतर कोणता आदेश आहे त्या आदेशानुसार त्या आदेशाचा दिनांक महत्वाचा आहे आणि त्याचे पान क्रमांक किती आहे आणि शेवटी असतोय शेरा. ही खूप महत्वाची बाब आहे. ह्या गोष्टीमध्ये जेव्हा ते निर्णय बदलतो किंवा चेंज केला जातो किंवा रद्द बातल केला जातो त्यावेळेला आपल्याला त्याची नोंद देखील या ठिकाणी शेरामध्ये घ्यावी लागते. परंतु त्याचबरोबर लक्षात घ्या, स्थायी संचिकेत आदेश, निर्णय, परिपत्रकाची दुरुस्त दुय्यम प्रत किंवा अनावश्यक कागदपत्रे लावू नयेत. दुय्यम प्रत कशाला लावायची आहे? त्याच्यामध्ये जी मुख्य प्रत आहे तीच आपल्याला त्याच्यामध्ये लावावी लागेल. दुय्यम प्रतीचा समावेश स्थायी आदेशामध्ये प्रश्न विचारला जाईल. एखाद्या शासन निर्णय, परिपत्रक किंवा आदेशाची दुय्यम प्रतीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गठ्ठ्यात केला जाईल? पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या स्थायी आदेशामध्ये त्याचा समावेश केला जाणार नाही, कारण स्थायी आदेश हे फॉरेवर चालणारे असतात आणि त्याच्या दुय्यम प्रतीचा कुठलाही समावेश केला जात नाही. स्थायी आदेश हे तारीख निहाय क्रमाक्रमाने लावण्यात यावेत. आता ह्याचा उद्देश काय असतो बघा, आपल्याला क्रमाने. आता एखादा निर्णय जो आहे किंवा एखादा आदेश निघला, समजा 1 जानेवारीला आदेश निघला, परंतु 5 फेब्रुवारीला त्याच्यामध्ये बदल झालाय, तर आपल्याला काय करावं लागेल? 5 फेब्रुवारीचा जो बदल आहे तो देखील तिथं क्रमाने लावावा लागेल. आणि सर्वात शेवटी झालेला बदल किंवा अंतिम निर्णय काय आहे याबाबत आपल्याला त्याच्यावरती कार्यवाही करताना किंवा त्या शासन निर्णयाचा आधार घेताना एखाद्या चुकीची कारवाई होऊ नये आणि लेटेस्ट त्याच्यामध्ये केलेले बदल जे आहेत ते आपल्याला लवकर लक्षात यावेत म्हणून त्या क्रमाने आपल्याला त्याला लावणं अपेक्षित असतंय. रद्द झालेल्या आदेशाच्या बाबत नोंद अनुक्रमानिकेत शेरा रकान्यात करण्यात यावी. हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की शेरा या रकान्यामध्ये आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे. नोंद घेत असताना कशी घ्यायची आहे? अनुक्रमांक टाकायचा आहे, कोणता विषय आहे, कोणत्या आदेशानुसार तो रद्द झालाय किंवा त्यात बदल झालाय, तो किती दिनांकात घेतला किंवा कोणत्या तारखेस, त्याचा पान क्रमांक काय, आणि त्या शेरामध्ये त्याची नोंद घेणं आपल्याला अपेक्षित असतंय की त्या शेऱ्यामध्ये तो रद्द झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नोंदी घ्याव्या लागतील. बघा, आता 5वा जो भाग आहे तो आहे अभिलेख कक्षात पाठवायची प्रकरणं. आता याच्यावरती ऑलरेडी आपण काल चर्चा केली आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की अभिलेखाच्या बाबतीमध्ये जेव्हा एखाद्या आर्थिक वर्षामध्ये त्या कागदपत्रावर किंवा नस्तीवरती कार्यवाही पूर्ण झालेली आहे आणि आता त्या सर्व कागदपत्रांचं आपल्याला कार्यालय स्तरावरती जतन करून ठेवायचं आहे, तर जतन करून ठेवत असताना आपण आपल्या कार्यालयातील आपल्या शाखेमध्ये ते किती ठेवणार? खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. म्हणून काय करतो आपण, जे वेगवेगळ्या स्वरूपाचे अभिलेख आहेत हे सर्वच्या सर्व अभिलेख आपण काय करत असतो, याचं सेग्रिगेशन एकूण 4 भागामध्ये करतो आणि या 4 भागातील काही कायमस्वरूपी ठेवावे लागतात. आपण त्यात याचं सेपरेट जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये अतिशय सविस्तरपणे याचा लेखाजोखा आपण पाहिलेला आहे किंवा याचं सविस्तर विवेचन जे आहे ते आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. ते लेक्चर तुम्हाला सेपरेट पद्धतीनं पाहता
येईल. त्यानंतर 30 वर्ष कालावधीसाठी, त्याचबरोबर 5 वर्ष कालावधीसाठी काही माहिती किंवा नस्त्या ज्या आहेत त्या आपल्याला जतन करून ठेवाव्या लागतात. आणि या जतन कुठे करून ठेवत असतो आपण, तर हे जतन करून ठेवत असतो अभिलेख कक्षाकडे. प्रत्येक कार्यालयात एक सेपरेट अभिलेख कक्ष असतो, त्यांच्याकडे ते पाठवून देत असतो आणि ते या सर्व नस्त्यांची देखभाल किंवा जतन करून ठेवण्याचे काम करत असतात. यामध्ये मात्र ड वर्ग म्हणजे इथं दिलेला आहे, ड वर्ग कागदपत्र जे आहेत किंवा डी पेपर्स जे आहेत त्याचा समावेश मात्र आपण जे काही आपला अभिलेख कक्षाकडे पाठवायची प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये करत नसतो. जनरली ह्याचा जतन करून ठेवण्याचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो. दैनंदिन साप्ताहिक बैठकाच्या बाबतीमध्ये किंवा वृत्तपत्र जे कार्यालयास प्राप्त होतात याला जास्त दिवस आपल्याला जतन करून ठेवण्याची गरज नसते, म्हणून 1 वर्ष कालावधीसाठी हे ठेवले जातात आणि 1 वर्षानंतर याची विल्हेवाट किंवा नाशन केलं जातंय. या प्रकारच्या कागदपत्रांना किंवा डी कागदपत्रे, डी वर्ग कागदपत्र जे आहेत त्यांना आपण लक्षात घ्या अभिलेख कक्षाकडे पाठवत नाहीत आणि म्हणून ते आपल्या कार्यालय किंवा शाखा स्तरावरतीच आपल्याला नाशन करावे लागतात. परंतु नाशन किंवा त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी आपल्याला आपल्या कार्यालय प्रमुखाची परवानगी घ्यावी लागते. ही बाब लक्षात ठेवा. हे सविस्तर विवेचन याचं जे आहे ते आपण त्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीचे 6 गठ्ठे जे आहेत ते कार्यालयामध्ये आपल्याला तयार ठेवावे लागतात, ज्याच्या माध्यमातून कार्यालयामध्ये साक्षरता, कार्यालयामध्ये जे आहे ती गतिमानता, सुसूत्रता आणि कार्यक्षमता आल्याशिवाय राहत नाही आणि साहजिकच अशा पद्धतीनं याचा अवलंब करणं गरजेचं आहे. आपल्याला याच्या बाबतीमध्ये नेमके प्रश्न काय तयार होतात ते पाहता येईल. बघा, आतापर्यंत आपण जे प्रकरण पाहिले त्याचे नेमके काय प्रश्न तयार होतात, तर प्रशासन यंत्रणा गतिमान व कार्यक्षम होण्याच्या उद्देशाने कार्यालयातील अभिलेखांची किती संच, संच म्हणजे गठ्ठे बरं का, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला शब्द बदलला की आपण कन्फ्यूज होत असतो. संच पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे किती गठ्ठे पद्धती असतात, 6 गठ्ठे पद्धती, कारण आपलं प्रकरण पूर्ण लेक्चरच त्याच्यावरती चाललंय. किती आहे, 6 गठ्ठे पद्धती. इथं लक्षात ठेवा 4 प्रकारचे काय असतात, अभिलेख. लक्षात घ्या, अभिलेख, इथं कन्फ्यूज होऊ नका. अभिलेख वेगळे आणि गठ्ठे वेगळे. 6 गठ्ठ्यापैकी 1 गठ्ठा अभिलेखाचा असतोय, लक्षात घ्या. आणि त्या अभिलेखामध्ये मग 4 वेगवेगळे पार्ट असतात. त्यातील 3 पार्ट आपण अ, ब, क हे अभिलेख कक्षाकडे पाठवतो आणि ड वर्गाचे अभिलेख हे आपण अभिलेख कक्षाकडे पाठवत नाही, लक्षात घ्या. बघा, पुढला आपला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, कार्यालयास प्राप्त होणाऱ्या मासिकाचा कार्यालयीन 6 गठ्ठे पद्धतीत कोणत्या गठ्ठ्यात संच करावा किंवा समावेश करावा, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल. स्थायी गठ्ठ्यामध्ये करावं का, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मासिकाचा म्हणजे मासिक जे असतात आपल्याकडे प्राप्त होणारे त्याचा किंवा आपल्याकडून पाठवण्यात येणारे, असं काही प्रश्न विचारला जाईल तर त्याचा समावेश स्थायीमध्ये करता येईल का, नाही. अभिलेख कक्षात पाठवायचे प्रकरण असतंय का, ते त्यात देखील नाही. प्रतीक्षाधीन आहे का, नाही ना, ते प्राप्त झालंय, त्याच्या वेगळ्या काही आदेशाची आपल्याला प्रतीक्षा नसतीये, म्हणून ते काय आहे, नियतकालिक आहे, एका स्पेसिफिक वेळेनंतर प्राप्त होतं किंवा आपल्याला पाठवायचं असतंय, म्हणून ते कशामध्ये समाविष्ट करावं लागेल, आपल्याला नियतकालिकांमध्ये आपल्याला त्याचा समावेश करावा लागेल. बघा, एखाद्या प्रकरणात उत्तर अपेक्षित तारखेपर्यंत प्राप्त न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेस स्मरणपत्र काढावे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या कार्यालयात एखाद्या शाखेचा कारभार सांभाळत असतो त्यावेळेला आपल्याला ही जबाबदारी असते की आपल्या कार्यालय प्रमुखाच्या त्या प्रकरणाबाबत लक्ष वेधून घेणं आणि त्याच्यावरती आपण ती कार्यवाही पूर्ण करणं अपेक्षित आहे. तर ह्या तारखा विचारलेल्या आहेत. तारखेच्या बाबतीत लक्षात घ्या, तारखा कन्फ्यूज करणार दिलं जातं. बघा का तारखा काय दिलं, 1, 7, 15, 21, 5, 10, 15, 20. त्यानंतर तुम्हाला सांगितलं ट्रिक्स काय लक्षात ठेवायची, प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी, पहिल्या सप्ताहाच्या शेवटी 7, दुसऱ्याच्या नंतर, तिसऱ्याच्या नंतर आणि शेवटचा 30 तारखेचा. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं त्याच्यावरती कार्यवाही करणं अपेक्षित असते. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाईल
की फेब्रुवारी महिना 28 तारखेचा असतो किंवा 29 तारखेचा असतो, तेव्हा काय त्याचा शेवटचा दिवस लक्षात काय घेतात, त्याचा शेवटचा दिवस जो आहे त्या दिवशी आपल्याला त्याच्यावरती स्मरणपत्र देणं अपेक्षित असतंय. बघा पुढे एखाद्या प्रकरणात अंतिम कार्यवाही करण्याबाबत न्यायालयाकडून किंवा वरिष्ठाकडून स्थगन आदेश प्राप्त झाला आहे त्यास काय म्हणतात. बऱ्याच वेळेला स्थगन आदेश प्राप्त झालेला आहे, सध्या जैशी ती स्थिती ठेवा, मग त्या आदेशाला काय म्हणायचं आपण, काही कालावधीसाठी तो आदेश काय होईल, डॉर्मन्सी अवस्थेत जाईल, डॉर्मन्सी अवस्थेत जाईल, म्हणून त्याला काय म्हटलं जात आहे, सुप्तधारिका. लक्षात ठेवा काय म्हटलं जाईल त्याला, सुप्तधारिका. नियतधारिका हा प्रकारच नसतो, लक्षात घ्या. नियतधारिका म्हणजे काय, आपण नियमितपणे पाठवायचे जे काही अहवाल किंवा पत्र असतात त्याला म्हणतो, आणि चालू धारिका हा कुठलाही प्रकार नाही, लक्षात घ्या. आणि वरीलपैकी सर्व हे उत्तर नसणारच आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं प्रश्न काय विचारलाय आणि ऑप्शन काय दिलेत याच्यावरतून आपल्याला त्याचा अंदाज येत असतो. आणि शेवटचा प्रश्न बघा, नियतकालिका नोंदवहीच्या भाग अ मध्ये कोणत्या नोंदी देण्यात येतात किंवा घेण्यात येतात, जे काय आहे काय म्हणतील, कोणत्या नोंदी घेण्यात येतात. कार्यालयाकडून पाठवण्यात येणारे नियतकालिके, कार्यालयास प्राप्त होणारे नियतकालिके, कार्यालयाने निर्मित केलेले नियतकालिके आणि वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या हा आपलं उत्तर नाहीये, निर्मितीबद्दल आपण कुठंच चर्चा केली नाही, त्याच्यामुळं कन्फ्युजन दोनच बाबीत असलं पाहिजे. भाग अ मध्ये आपल्याला प्राप्त होणारे प्रकरणं असतात आणि भाग ब मध्ये आपल्याकडून पाठवण्यात येणारे प्रकरणं असतात, त्याच्यामुळं याचं उत्तर आहे कार्यालयास प्राप्त होणारे नियतकालिके. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातील. याच्याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. धन्यवाद, बेस्ट लक, थँक्यू.